मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या जांजूरने आहेत. प्रताप तात्या, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज आवर्जून तुम्ही बाईट देताय आयोजकांसमवेत, काय सांगाल आज कशा पद्धतीने विभावी गावामध्ये खासदार केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं? या बैलगाडी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामधील एक नामवंत फलटण तालुका आणि फलटण तालुक्यातली बैलगाडी संघटना आणि या फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी मैदान पोखरायला यायचं म्हटलं की कुठलाही या ठिकाणी आम्हाला मनात संकोच बाळगत नाही. आम्ही एक घरचं मैदान या दृष्टिकोनातून आम्ही या मैदानात नेहमी पळायला येतो. आज आपण पाहिलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 400+ बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि मैदानाचा सकाळी मैदान मला वाटते चालू 9:30ला झालं आणि 5:15ला मैदानाचा फायनल झाला. ह्याच अनुषंगानं उद्याचं होणारं परवाचं मैदान आज आपण बघितलं, रानाला उराटी आहे आणि मोठी बैल आणि आदत वासरामध्ये थोडासा फरक पडतो आणि आत्ता जे असणारं मैदानाचे अंतर 780 मला वाटतं फूट आहे आणि तो आपण या ठिकाणी 50 फूट अंतर वरच्या बाजूनच कमी करायचा निर्णय घेतलेला आहे. कारण वरनं जेवढं आपण 50 फूट खाली येणार आहे तेवढं पुढं बैल थांबायला कुठली अडचण येणार नाही. आणि आयोजक कमिटीने मी सकाळीसुद्धा सांगितलेलं आहे की आता परवाच्या मैदानामध्ये व्यावसायिक जे लागणार आहेत ते पुढच्या बाजूला ज्या कोपऱ्यामध्ये आपण वारंवार बघितलं की त्या डाव्या साईडच्या कोपऱ्यात गाड्या जात होत्या, तिथं थोडंसुद्धा परवाच्या मैदानामध्ये व्यावसायिकांनी सुद्धा थोडं सहकार्य आपल्याला इथं करावं लागणार आहे, जेणेकरून या ठिकाणी परवा आदतचं मैदान असल्यामुळं 750 बैलगाडी मालक मैदानात सहभागी म्हणजे होत असताना तिथं बैलांनाही कुठला त्रास होणार नाही. वासरा इथं आदतची म्हणताना 750 म्हणजे आपण 780 730 फूट पल्ला या ठिकाणी आपण धरून चालायचं की तो आपण पल्ला एक ठराविक आदतसाठी वेगळं व्यासपीठ आपण तयार करून तो पल्ला कमी करणार आहे. प्रमुख आयोजकांना विचारू इच्छितो, परफेक्ट टेपने तेवढा कमी केला जाईल का? हो, निश्चितपणे. त्यामध्ये सुधारणा आल्यात, बैलगाडी मालकांकडे सूचना आल्या. अजून तुम्हाला दिवसभरामध्ये बैलगाडी मालकांकडनं काय सूचना आल्या? कारण नवीन फाटी होती, अजून काय सूचना आल्या? नाही, सूचना म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण बघतोय सगळं म्हणजे लाईव्हवर बघणार अखंड महाराष्ट्र असेल, सगळे बघतोय की मोठी बैल पळताना सुद्धा बैलांचा अगदी कसपणा लागत होता, म्हणजे अगदी अंतर त्याला ते काटताना म्हणजे मुश्किल होतं, ती रान ओराटीचं असल्यामुळं. त्यामुळं मैदानाचं जर पाणी केलं तर आपण आदतला थोडंसं रान मापातच असावं, त्या दृष्टीतनं माझ्या मते 700 या ठिकाणी व्यवस्थित पल्ला होणार आहे, अगदी कुठली अडचण येणार नाही. परंतु 730 आपण 50 फूट कमी करून 730 फूट, कारण बैलगाडी मालक लक्षात घ्या, आपण बाईट यासाठी टाकतोय, मैदान सगळ्यांना माहिती आहे की 1 तारखेला आहे. फक्त आत्ता आज जे पळालेले बैल मालक आहेत ते काय म्हणणार की पल्ला जास्त आहे बैल वासरांना, मग रान निघणार नाही, ओराटीचं रान आहे. त्यामुळं थोडंसं आत्ताच निर्णय ह्यासाठी घेऊन बाईटमध्ये सांगितलं जाते की रान आम्ही थोडंसं कमी करतोय, 50 फूट कमी करतोय अजूनही. त्यामुळं बैलांनाही देखील या ठिकाणी आपल्याला कुठंतरी त्यात गुलालास पात्र हो यासाठी आम्ही रान कमी करून तो निर्णय आयोजक कमिटीनं, मी सकाळी आले बघितलं गट पळतानाच की बैलांना थोडंसं म्हणजे मोठ्या बैलांना सुद्धा अवघड होतं या म्हणजे रान तुटायला. त्यामुळं आदतला थोडंसं कमी केलं तर निश्चितपणे ह्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आदत सहभागी होतील आणि या मैदानाची शोभा निश्चितपणे वाढली जाईल. कारण मैदान फलटण तालुक्यातलं आहे आणि फलटण तालुक्यातलं मैदान माझ्या माहितीप्रमाणे आजही एकही मैदान अजूनपर्यंत फ्लॉप गेलेलं नाही की मैदान कमी भरलं, तिथं गाड्याच आल्या नाहीत. कारण इथं पारदर्शकता आहे, निकालामध्ये कुठल्याही बैल मालकावर अन्याय होत नाही आणि शिस्तबद्ध एकूण सगळे 100% मार्क्स द्यावे असं हे फलटण तालुका बैलगाडी संघटना आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळं मैदान हे सुंदर असे पार पडतायत. हे झालं पल्ल्याच्या संदर्भात, पण इतर दिवसभरामध्ये तुम्हाला काय सूचना आल्या का बैलगाडी मालकांची? इतर नाही, सूचना म्हणाल तर फक्त पुढं जे आज सगळे व्यावसायिक लागले, समजा समोरच्या बाजूला काही जणांनी बैल बांधली, पिकअप लावल्या, थोडंसं आपणच आपली बैल पळणार आहे. त्यामुळं पुढं सुद्धा लागताना बैल मालकं तिथं पिकअप लावल्या नाही गेल्या पाहिजेत. समोरच्या बाजूला बॅरिकेडच्या पाठीमागं जे व्यावसायिक आहेत त्यांनी बॅरिकेड आपल्या निकाल रेषेच्या पाठीमागं भरपूर दोन्ही बाजूला जागा आहे, तिथं आपण मालकांनी सुद्धा आपल्या बैलाची काळजी घेत असताना अपघात होणार नाही याची काळजी 100% घेतली पाहिजे. तर मित्रांनो, ही होती दिनांक 1 जून रोजी संपन्न होणाऱ्या आमदार केसरी आदत मैदानाच्या संदर्भातली महत्त्वाची बाईट. बैलगाडी मालकांनी याची नोंद घ्यायची, कशा पद्धतीने मैदानाच्या पल्ल्यामध्ये बदल करण्यात आला. फक्त नोंद वेळेत करा, जेणेकरून आता काल काय झालं आपण बघितलं की 10 वाजेपर्यंत सुद्धा लोकांची रीग लागली नोंदी करायला. त्यामुळं काय होतं, थोडं डिस्टर्ब होतं. परवा आपण संघटनेच्या मिटिंगमध्ये आम्हाला सक्त सूचना दिली की तुम्ही 9 वाजता या ठिकाणी लाईव्ह लॉटला सुरुवात करून 10 वाजेपर्यंत लॉट संपवावेत आणि तिथून पुढे या ठिकाणी आपली PDF पडली म्हणजे सकाळच्या मैदानात यायला बैल मालकांना वेळेत पोचू शकतो. त्यासाठी फक्त नोंद आपण जेवढ्या लवकर करणार आहे तेवढ्या लवकर लॉट तयार काढली जातील, काय अडचण नाही. मित्रांनो, आता 1 तारखेला आदतचं मैदान संपन्न होणार आहे, पण आज आपलं ओपनचं मैदान संपन्न झालं. आपल्याबरोबर तात्या आहेत.
ते प्रथमच वर्ष होतं नियोजन आज पहिल्यांदाच करण्यात आलं, पण कुठेतरी पारदर्शक आणि शिस्तबद्ध असं मैदान पार पडले, काय सांगाल? आणि आज मला म्हणजे कौतुक करावं एवढं थोडं सगळ्या बैलगाडी मालकांचं आणि त्यांच्याबरोबर असणारे सगळे सहकारी असतील, सर्व प्रेक्षक वर्ग असतील. कारण खरंच आज एकदाही आम्हाला माईकमधनं मागं सर म्हणावं लागलं नाही, कारण जी शिस्त आज बैल मालकांनी पाळली त्याबद्दल त्यांना 100% गुण या ठिकाणी आजच्या मैदानासाठी दिले जातील. कारण पारदर्शकता ही फलटण तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आवर्जून बैलगाडी मालक या फलटण तालुक्यातल्या मैदानामध्ये सहभाग होतोय.